ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। शहरात रात्री 8च्या सुमारास बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ नावाचे ज्वेलर्सच्या दुकानात लुटण्याचा प्रयत्न आरटीओ जवळील पाणी टाकी जवळ घडला। टी शर्ट आणि काळी पॅन्ट घालून चेहऱ्याला झाकून आलेल्या तिघांपैकी 2 चोरांनी दुकानात घुसून दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती दाखवली। त्यानंतर भीतीपोटी जोरात ओरडल्याने चोरांनी तेथून काढता पाय घेतला। अवघ्या 33 सेकंदाच्या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना शनिवारी रात्री 7:47 सुमारास घडली। या प्रकरणी ज्वेलर्सचे मालक दीपक वेदपाठक यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली। जेमतेम 25 ते 30 वयाच्या चोरांनी ज्वेलर्सच्या दुकानात घुसताच एकाने बॅगमधून कोयता बाहेर काढला तर दुसऱ्याने कमरेला लावलेली बंदूक बाहेर काढली। एकाने दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली तर कोयता हातात घेतलेल्यांनी बॅग भरण्याचा इशारा करत कोयता वेदपाठक यांच्या गळ्यापर्यंत नेला। यामुळे भीतीपोटी दुसऱ्या बाजूला सरकले तेव्हा चोराने हातातील कोयता काउंटरवरील काचेवर मारून काच फोडली। त्याचवेळी वेदपाठक यांच्या आवाजाने चोर भेदरले, लगेच तेथून काढता पाय घेतला। या घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना कळविली। माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, एसीपी दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील सूत्रे हलवली। दुचाकीवरून तिघे आले होते। त्यातील दोघे हे दुकानात शिरले। त्यातील एकाने काळी पॅन्ट, काळा टी शर्ट घातला होता। त्याच्या हातात कोयता होता तर दुसऱ्याने काळी पॅन्ट आणि फिकट लाल रंगाचा टी शर्ट घातला होता। त्याच्या हातात बंदूक होती तर तिसरा हा नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर इलेक्ट्रॉनिक दुचाकीवर बसला होता, अशी माहिती नागरिकांनी दिली। शनिवारी सायंकाळी वेदपाठक हे दुकानात होते। ते आपल्या बहिणीशी फोनवरून बोलत होते। त्याचवेळी चोर दुकानात शिरले। चोरांनी कोयता दाखविल्याने वडील हे भीतीपोटी जोरात किंचाळले। यामुळे बहिणीने याची माहिती मला फोन करून सांगितली। मी दुकानी येईपर्यंत चोर हे तेथून पळून गेले होते, अशी माहिती नितीश वेदपाठक यांनी दिली। आवाज आल्यानंतर मी दुकानाच्या बाहेर येऊन दुचाकीवरून जात असलेल्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तिघांपैकी एकाने मला कोयता उगारताच मी मागे हटलो। त्यानंतर ते तिघे आरटीओच्या दिशेने दुचाकीवरून वेगाने निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी हेमंत खिलारे यांनी दिली। 30 सेकंद मागे बाहेर पण निघालो 15 सेकंदच झाले। हॅलो, कुठेच आतल्या दुकानात जरा दरोड्याचा प्रयत्न झाला। 7:15 तिकडे चालू ते गेलं नाही, पण शस्त्र वगैरे पण पोलीस सर आले, CCTV फुटेज चेक केलं। त्यांनी आलेले तिन्ही काढलं
सर